प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा आजचा जो विषय आहे त्या संदर्भात मी सांगत आहे की विषयाचं शीर्षक जे आज आपण घेत आहोत ते याप्रमाणे का शेवटचा निर्णय हा आमचा असणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा एकदा आपण लूक शुभवर्तमान याचा 24वा अध्याय या ठिकाणी काढणार आहोत. आणि ते एकमेकास म्हणाले, तो वाटेत आम्हाशी बोलत होता व आम्हाला शास्त्रलेखाचा उलगडा करून सांगत होता, तेव्हा आमचे अंतःकरण आमच्या आत उकळत नव्हते काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जो विषय आपण घेत आहोत तो विषय मी पुन्हा सांगेल या संदर्भात आहे का शेवटचा निर्णय हा कोणाचा असणार आहे? आमचा असणार आहे. मग हा विषय असा का मी मांडला या ठिकाणात? देवाने खूप सुंदररीत्या त्याचं प्रगटीकरण दिलंय आणि आज जे वचन आपण शिकणार आहोत ते या संदर्भाने शिकणार आहोत की बदलायचं, काय करायचं? बदलायचं. आणि त्या संदर्भाने हे वचन आपण आज पाहणार आहोत त्या दृष्टिकोनाने, कारण वचनाला जितक्या दृष्टिकोनाने पाहताल तितक्या वेळेस ते वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला काय होणार? उघडत जाणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आज काही आम्ही घेणार आहोत आणि काही ब्लेसिंग्स संडे मधून पण या वचनातून आपण घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज करेक्शन आहेत. आज काय आहेत? करेक्शन्स आहेत. किंवा हे वचन आमचं ज्ञान वाढवणार. काय वाढवणार? ज्ञान वाढवणार. या ठिकाणामध्ये जे वचन आपण वाचलं तिथं असं लिहिलंय आणि 2 शिष्य होते, जसं आपण पूर्वी त्या ठिकाणामध्ये पाहिलंय. आमोस गावच्या वाटेवर 2 शिष्य चालले होते आणि जात असता त्यांना रस्त्यामध्ये एक व्यक्ती भेटला. त्यांना कळालं नाही की हा व्यक्ती कोण आहे, परंतु तो त्यांच्याशी बोलत होता आणि त्यांना शास्त्रामधले प्रत्येक उलगाडे सांगत होता येशू ख्रिस्ताबद्दल. कोणाबद्दल? येशू ख्रिस्ताबद्दल. जुन्या करारामधून. कशामधून? जुन्या करारामधून. आणि मग बायबल सांगतं की ज्या वेळेस तो त्यांना सांगत होता वाट झाली, ते गावापर्यंत पोहोचले. मग त्यांनी आग्रह केला त्या 2 शिष्यांनी त्या व्यक्तीला म्हणजे येशूला की तू आमच्या बरोबर थांब. त्यांनी भाकर मोडली, भाकर तोडली. भाकर जशीच त्यांना दिली त्यांनी खाली. त्याचे डोळे काय झाले? उघडले. आणि त्याच समय येशू तिथून काहीसा झाला? नाहीसा झाला. परंतु बायबल सांगतं का त्या समय शिष्य म्हणले का ज्या वेळेस तो आम्हाशी बोलत होता आमच्या हृदयामध्ये काय फुटत होत्या? उकळ्या फुटत होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाचं वचन येतं आणि आमच्या अंतःकरणाला टोचणी लावून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन येतं आमच्या अंतःकरणाला स्पर्श करून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं का स्वरूप वेगळं आहे. निराश असेल तर प्रोत्साहन करून जाईल, दुःखी असेल तर आशा उत्पन्न करून जाईल. परंतु आम्ही देवाच्या मार्गात नसेल तर प्रभूचं वचन आम्हाला काय करून जाईल? टोचणी लावून जाईल. किंवा आमच्यामध्ये काही उणीव असेल, आमच्यामध्ये काय असेल? उणीव असेल तर देवाचं वचन आमच्या अंतःकरणात एक चुटपुण लावून जातं. अरे बघ तू अजून पुष्कळ कसा आहेस? उणा आहे आणि तुला अजून भरपूरशा गोष्टी काय तुझ्यामध्ये पूर्ण करायच्या. बायबल सांगतं की या समय ज्यावेळेस शिष्य एकमेकांशी बोलत होते ते म्हणले का ज्यावेळेस तो बोलत होता म्हणजे कोण बोलत होता? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू म्हणजे वचन आहे. प्रभू येशू म्हणजे काय आहे? वचन आहे. आणि ज्यावेळेस येशू बोलतो म्हणजे वचन बोलतो आणि ज्यावेळेस वचन येतं अंतःकरणामध्ये काय फुटतात? उकळ्या फुटतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्यांना कळलं का ज्या व्यक्ती आमच्या बरोबर होता तो कोणता नॉर्मल व्यक्ती नाही, तो स्वतः कोण होता? प्रभू येशू होता. आणि त्यांनी आमचे डोळे आकळले होते. डोळे काय झाले होते? आकळले होते. कारण आम्ही त्याला पाहू शकलो नाही की नेमका तो कोण आहे. परंतु ज्यावेळेस आमचे डोळे आकळले होते तो आमचे आध्यात्मिक डोळे मोकळे करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? 2 शिष्य येशू त्या ठिकाणी आला असं लिहिलंय. तुम्ही घरी जाऊन नक्की वाचा डीप मध्ये. का ते म्हणतात की आमचे डोळे काय झाले होते? आकळले होते. म्हणजे आम्हाला समजत नव्हतं का हा नेमका कोण व्यक्ती आहे. पण येशू म्हणून आम्ही त्याला ओळखलं नाही. परंतु आम्हाला असं कळालं नंतर का त्या व्यक्तीने आमचे कोणते डोळे उघडले? आत्मिक डोळे. प्लीज बोला, कोणते डोळे? आत्मिक डोळे. आमचे आत्मिक डोळे उघडले आणि जी चूक आमच्या ठाई होती ती चूक त्यांनी आमच्या लक्षात आणून दिली आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये परमेश्वराने खूप मोठा काय आणला? बदलाव आणला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रथम आपण या ठिकाणी पाहतोय का देवाचं वचन आम्हाला स्पर्श करतं. काय करतं? स्पर्श करतं. प्लीज बोला, काय करतं? स्पर्श करतं. आणि टोचतं. काय करतं? टोचतं. आता या ठिकाणी हे देखील आम्हाला समजून घ्यावं लागेल की इथं प्रभू त्यांना काय टोचलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदयात काय फुटतात? उकळ्या फुटतायत. पण का उकळ्या फुटतात? प्रभू त्यांना काय टोचलं हे समजणं देखील या ठिकाणी गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय झालं या ठिकाणी त्याची पूर्वीची घटना आपण वाचूया. लूक 24वा अध्याय 13 वचनापासून आपण वाचू आणि लिहून घ्या. हा अध्यास तुम्ही लिहून घ्या. घरी जाऊन तुम्ही डीपली वाचा. अध्यास लिहून घ्या. मग ब्रदर वाचतील तर रोज सोपं जाईल आम्हाला समजण्यासाठी. अध्यास लिहून घ्या. लूक 24 सगळा लिहून घ्या. हा घरी जाऊन रीड करा. ओके. आणि पहा त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमहून सरासरी 4 कोसावर असलेल्या आम्माऊस गावच्या गावाला जात होते आणि ह्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी ते परस्पर संभाषण करीत होते. आणि असे झाले की ते संभाषण करीत व एकमेकांना प्रश्न विचारित असता येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. लक्षपूर्वक ऐका.
बायबल सांगतं की येशूला कुठे दिलं होतं? वधस्तंभावर दिलं होतं. वधस्तंभावर. आणि किती दिवस झाले होते? 3 दिवस झाले होते. आणि बायबल सांगतं का हे दोघं त्या समयी चर्चा करत चालले होते. त्यांची घटना घडली होती, दुःखद घटना घडली होती. आणि त्या ठिकाणामध्ये असं शिष्यांद्वारे ऐकायला मिळत होतं का येशू काय झालेला आहे? उठलेला आहे. परंतु मनात ही चर्चा चालली, हे बरोबर आहे का? हे जे ऐकलं, एक म्हणतो पाहिलं, एक म्हणतो नाही पाहिलं, दोन म्हणतात आम्ही सकाळी पाहिलं गायब झाला. हा काय प्रकार चाललाय? म्हणजे आपसामध्ये त्या समयी जसं आपण म्हणतो का आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोण उठला होता? प्रभू येशू. ही बातमी पहिले त्या सिस्टर लोकांनी ऐकली, मग शिष्यांना सांगितली, बाकी शिष्यांमध्ये पसरली, पण कन्फर्म नव्हते. कसे नव्हते? कन्फर्म नव्हतं. म्हणजे अरे बाबा तू तर म्हणला आता पाहिला होता, मग कुठं गेला? नाही गायब झाला. नाही तो म्हणतो नाही मी पाहिलं होतं, नाही गायब झाला. मग ते म्हणतील यांचे बोलत बोल नाही. एक म्हणतो पाहिलं, एक म्हणतो नाही पाहिलं, एक म्हणतो आता इथं होता, एक म्हणतो नाही गेला. आणि हे डिस्कशन कोणामध्ये चाललंय? त्या शिष्यांमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टोरी कळती, येस. कारण ते त्या ठिकाणून येतात, सकाळची सगळी स्टोरी ऐकतात. हा असं म्हणतो, तो तसं म्हणतो. दोघात काय चालली? चर्चा चालली. त्यांचा विश्वास बसत नव्हता का खरोखर प्रभू काय झालेला आहे? उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचू या ठिकाणामध्ये खूप सुंदर आहे. त्याचं या ठिकाणामध्ये आपण वाचणार आहोत 25 वचन, सॉरी 25 नाही, त्याचं 19 वचन. तो त्यांना म्हणाला, कोणत्या गोष्टी? तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू याच्याविषयीच्या गोष्टी. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर करण्यात व बोलण्यात सामर्थ्यवान असा भविष्यवादी होता. पुढं त्याला तर मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी मरणदंडात सोपून दिले पुढं. व त्याला वधस्तंभी देऊनही टाकले. परंतु जो इस्रायलची खंडणी करणार तो हाच आहे अशी आशा आम्ही धरीत होतो. आणखी याशिवाय या सर्व गोष्टी घडून आल्यापासून हा 3रा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता येशू त्यांच्या बरोबर आला आणि त्यांना विचारतो का काय चर्चा तुम्ही करताय? त्यांनी सांगितलं की तुला नाही माहित का? असं काय गावाला माहितीये? मग ते म्हटले काय नेमकं सांग तरी. आणि मग त्यांनी सांगितलं की येशू कोण होता? भविष्यवादी होता. कोण होता? भविष्यवादी. आणि त्याचे शब्द पहा, हे शब्द कसे आहेत? मी पुन्हा एकदा वाचतो या ठिकाणामध्ये. इथं असं लिहिलं 21 वचन, परंतु जो इस्रायलची खंडणी करणारा तो हाच आहे अशी आशा आम्ही धरत होतो. आणखी याशिवाय या सर्व गोष्टी घडून आल्यापासून हा 3रा दिवस आहे. नाव शब्द काय वापरलेत? अशी आशा आम्ही धरत होतो. असं आम्हाला वाटत होतं, असं आम्हाला वाटत होतं. परंतु आम्हाला असं दिसलं की बाबा आम्हाला वाटलं का हा काहीतरी असं करेल का इस्रायल जे रोमच्या बंधनामध्ये आहेत त्या बंधनापासून आम्हाला काय करणार? मोकळं करणार, अशी आशा आम्हाला होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु आम्हाला असं दिसलं का येशू स्वतःच काय झाला? वधस्तंभावर मेला गेला आणि सर्व काही इथं काय झालेलं आहे? संपलेलं आहे. आम्हाला आशा होती की तो आम्हाला काय करणार आहे? सोडवणार आहे. आम्हाला माहितीये का तोच मसीहा होता, तोच तारणारा होता. पण आता मनामध्ये आमच्या काय येतो? संदेह येतो. संदेह येतो. काय येतो? संदेह. त्याचे शब्द ऐकले पुन्हा एकदा, अशी आशा आम्ही धरत होतो. अशी आशा आम्ही धरत होतो. आता नाही. आता नाही, कारण तो कुठं टांगला गेला? वधस्तंभावर. आम्ही डोळ्याने त्याचं प्रेत पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणामध्ये इतकं प्रभूने त्यांना शिकवलं, इतकं त्यांना घडवलं, इतकं त्यांना अनुभव दिले. परंतु हा समय होता का विश्वासामध्ये देवाच्या बाजूने काय करायचं? बोलायचं. उभं राहायचं. पण तू बायबल सांगतं का या ठिकाणी ते आपला विश्वास काय करत आहे? नाकारत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? ओके, पुढे वाचूया. खूप सुंदर आहे 22 वचन. आणखी आमच्यातील कित्येक बायांनीही आम्हाला आश्चर्यचकित केले. काय केले? आश्चर्यचकित केले. विश्वास नाही बसत आमचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा काय बसत नाही? विश्वास बसत त्यांनी आम्हाला कसं केलं? आश्चर्यचकित येशू केलं. म्हणला नव्हता का मी किती दिवशी उठणार? 3ऱ्या दिवशी. मग हे यांना माहित नव्हतं का? माहित होतं. परंतु काय शब्द आहेत त्यांचे? आश्चर्यचकित झाले ते. म्हणजे त्यांचा विश्वास बसत नाही. सकाळी जे ऐकतो त्याच्यावर डिस्कस करता, तुला वाटतं का असं होईल? तो म्हणतो मला नाही वाटत बाबा. पण योहान तर म्हणतोय, पेत्र तर म्हणतोय, त्या सिस्टर तर म्हणतात. मनामध्ये चलबिचल चालली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकं सर्व ऐकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? Yes. माझी इच्छा आहे का तुम्ही त्यांच्यामध्ये जावं, त्या आमसगावच्या त्या ऍटमॉस्फिअर मध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हावं, त्या डिस्कशन मध्ये पाहावं काय चाललंय या ठिकाणामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचे शब्द पहा, देवाच्या मनाला टोचणारे आहेत. येस. कसे आहेत? टोचणारे आहेत. स्वतः त्यांच्यामध्ये आहेत. आणि म्हणून त्याचे डोळे आकळले, मला बघू दे तुमचा विश्वास किती मजबूत आहे माझ्या प्रती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती दिवस झाले? फक्त 3 दिवस झाले. आणि लगेच येशूला काय करायला लागले? नाकारायला लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला आश्चर्य वाटतं. आम्हाला काय वाटतं? आश्चर्य वाटतं. हा, वाचूया पुढं. त्या मोठ्या पहाटेस कबरेकडे गेल्या होत्या आणि त्याचे शरीर त्यांना सापडले नाही. तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की आम्हाला दूतांचा साक्षात्कार झाला
आणि तो जिवंत आहे असे ते म्हणाले. आणि आमच्याबरोबर जे होते त्यांच्यातले कित्येक कबरेकडे गेले आणि त्यांनाही त्या बायांनी सांगितल्याप्रमाणेच आढळले, परंतु त्यांना तो दिसला नाही. लास्ट कळतंय, हे सकाळी कुठे गेले होते? शिष्यांकडे गेले त्या गावामध्ये. डिस्कस चाललं, अरे आम्ही पाहिला. बायबल सांगते हे पण गेले होते. वाचा बदल पुन्हा 24 वचन. आणि आमच्याबरोबर जे होते त्यांच्यातले कित्येक कबरेकडे गेले आणि त्यांनाही त्या बायांनी सांगितल्याप्रमाणेच आढळले, परंतु त्यांना तो दिसला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु त्यांना तो दिसला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे इतकं प्रभूने शिकवलं, परंतु आता यांचा नाकर्तेपणा का हे प्रभूवर विश्वास ठेवत नाही का परमेश्वर खरोखर काय झालेला आहे? उठलेला आहे. म्हणजे यांचा कमकुवतपणा यांच्या विश्वास मधला, ही यांची चूक आहे का त्यांनी प्रभूला मान्यता दिली पाहिजे होतं की तो मारणार माध्यम काय करू शकतो? उठू शकतो. परंतु हे नाकारतात. हे काय करतात? नाकारतात. आता पहा येशू शब्द काय आहेत. आता वाचा ब्रदर 25 वचनापासून. मग तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन आणि पुन्हा तेवढंच. आणि तो त्यांना म्हणाला, अहो बुद्धिहीन. काय शब्द वापरले? बुद्धिहीन. कारण तो म्हणला इतकं शिकवलं, इतकं सांगितलं, इतकं सगळं तुम्हाला खोलवर घेऊन घेतलं, पण काय शब्द वापरतो प्रभू? तुम्ही बुद्धिहीन आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे जाऊया. पुढे काय लिहिलंय? आणि भविष्यवाद्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विश्वास धरण्यास अंतकरणाने मंद अशा माणसांनो. कसे मंद? प्लीज बोला. कसे? मंद. बुद्धिहीन आणि मंद आहे. मंद. कारण प्रभूंनी पाहिलं का इतकं सगळं शिकवलं, परंतु हे मला ओळखूच शकले नाही, हे माझं वचन समजूच शकले नाही. आणि ही कोणाची चूक होती? शिष्यांची. प्लीज बोला. कोणाची चूक होती? शिष्यांची. या ठिकाणामध्ये जो विश्वास प्रभूच्या प्रती दाखवला पाहिजे होता, तो विश्वास ते दाखवत नव्हती. चूक होती. ही काय होती? चूक होती. ही चूक होती. परंतु या ठिकाणामध्ये प्रभू त्यांना म्हणतो की तुम्ही बुद्धिहीन, तुम्ही कसे आहेत? मंद आहेत. आता वाचूया ब्रदर पुढं. ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्या विषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. लक्षपूर्वक ऐका. येशू कोणाबरोबर आहे? शिष्यांबरोबर आहे. त्यांना आता आठवतंय. त्यांना काय होतंय? आठवतं का भाकर खाल्ल्यानंतर जे डोळे उघडले आणि ते म्हणतात की ज्या वेळेस आम्ही त्याच्या बरोबर होतो आणि ज्यावेळेस त्यांनी मोशेपासून चालू केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक पुस्तकातून त्यांनी कोणाबद्दल सांगितलं? प्रभू येशू बद्दल. कोणाबद्दल सांगितलं? प्रभू येशू बद्दल. जास्त सांगत होता. आमच्या मनाला टोचणी बसत होती का प्रभू येशूच तो तारणारा आहे, प्रभू येशूच तो मसीहा आहे जो आम्हासाठी प्रभूने काय केलेला आहे? उठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही समजलं अजून? येशू बोलत होता. काय करत होता? बोलत होता. हृदयामध्ये काहीतरी होत होतं. आम्ही तर प्रभूला काय केलंय? नाकारलंय. परंतु हा आम्हाला महत्व पटवून सांगतो का राईट, ज्याला तुम्ही नाकारताय, ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही, तो खरोखर आहे, तो उठलाय, त्याच्यात तो सामर्थ्य आहे, तो देवाचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो परस्पर देव आहे. म्हणजे या ठिकाणी येशू ख्रिस्तांना कन्व्हिन्स करतोय आणि ते त्यांना पटतंय. काय होतं? त्यांना पटतंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी नाकारलं होतं. त्यांनी काय केलं होतं? नाकारलं होतं. आम्हाला आशा आहे आणि आम्हाला आश्चर्य वाटतं. म्हणजे विश्वास बसत नव्हता, परंतु भविष्यवादाच्या पुस्तकातून त्या येशूने जे शिकवायला चालू केलं आणि स्वतःचं महत्व त्यांना पटवलं, त्यांना ते पटू लागलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना कळालं का रे बाबा आम्ही काय चूक केली, आम्ही काय डिस्कस करत बसलो, आम्ही त्याच्या उठण्यावर या ठिकाणी प्रश्न उत्पन्न करतोय, आम्ही चुकीची गोष्ट केली, ही गोष्ट आम्ही केली नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? डोक्यात चाललंय सगळ्यांच्या या ठिकाणामध्ये. चूक काय होती? शिष्यांची चूक होती. प्लीज बोला. काय होती? चूक होती. विश्वास नाकारला. काय नाकारला? विश्वास नाकारला. विश्वास नाकारला. त्यांची चूक होती. परंतु ही चूक कोणी लक्षात आणून दिली? प्रभू येशूने. कशाद्वारे? वचनाद्वारे. प्लीज बोला. कशाद्वारे? वचनाद्वारे. वचनाद्वारे देव टोचणी लावतो आणि आमच्या नाकर्तेपणाची परमेश्वर आम्हाला आठवण करून देते. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग त्यांना कळालं का भाकर खाल्ली, डोळे उघडले, अरे ऐक, तुझ्या हृदयात होत होतं का माझ्या अंतकरणात काहीतरी होत होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तो जे बोलला खरोखर प्रभू उठलेला आहे, तो आमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची चूक लक्षात आली. काय लक्षात आली? चूक लक्षात आली. आता वाचूया पुन्हा 24 अध्याय आणि त्याच या ठिकाणी 32 वचन. आणि ते एकमेकास म्हणाले, तो वाटेत आम्हाशी बोलत होता व आम्हाला शास्त्रलेखाचा उलगडा करून सांगत होता, तेव्हा आमचे अंतःकरण आमच्या आत उकळत नव्हते काय? पुढं. तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले. बस. कोणत्या घटकेस? त्याच घटकेस. प्लीज बोला. कोणत्या घटकेस? त्याच घटकेस. वचनाने जाणीव करून दिली. वचनाने काय करून दिली? जाणीव करून दिली. तुम्ही चुकताय,
तुम्ही काय करताय? चुकताय. तुम्ही चुकता तुमच्या विश्वासाबद्दल. तुमचा विश्वास अयोग्य आहे. तुमचा विश्वास योग्य करा. परमेश्वर उठलेला आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ज्या वेळेस वचन त्यांना टोचलं त्या समय त्यांना सगळं कळालं. बायबल सांगतं त्याच घटकेस कुठे गेले? यरुशलेमेकडे प्लीज गेले. बोला, कुठे गेले? यरुशलेमेकडे. वचन टच करतं. वचन काय करतं? टच करतं. माघारी जायचं का नाही जायचं हा निर्णय शिष्यांचा होता. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे सांगायचं काय आजच्या वाचनातून परमेश्वरचं वचन टोचणी लावतं. काय करतं? टोचणी लावतो. पण निर्णय कोण घेणार? आपण घेणार. सगळे बोला, निर्णय कोण घेणार? आपण घेणार. निर्णय आपण घेणार का जी प्रभू टोचणी लावतो त्याच्यात बदलायचं का त्याच्यातच चालायचं? येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? वचन काय झालं त्यांना? टोचलं. लगेच म्हणली, लगेच कुठं जायचं? यरुशलेममध्ये. त्याला तर म्हणले होते जाऊ नको, रात्र झाली इथंच थांब. येशू चालला त्याला काय म्हणले होते? जाऊ नको, संध्याकाळ व्हायला आली, अंधार पडला, इथंच थांब. कुठं जातो अंधारात? परंतु आता ते अंधार बघतायत का? नाही. ते रात्र बघतायत का? नाही. त्याच समय निर्णय घेतात की नाही, हा समय आहे का जो आनंद आम्हाला मिळाला आणि जो विश्वास आमचा प्रभूंनी पुन्हा आणून दिला, आता हा विश्वास शिष्यामध्ये जाऊन आम्हाला त्यांचा मजबूत करायचा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूंनी टोचणी लावली. काय केली? टोचणी लावली. आज मी सांग, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन येऊन टोचणार. काय करणार? टोचणार. टोचणार. आता या ठिकाणी विश्वासाबद्दल टोचलं. कशाबद्दल टोचलं? विश्वासाबद्दल. मी सांगाल सुवार्तेबद्दल टोचणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बदलावाबद्दल टोचणार. अर्पणाबद्दल टोचणार. दशमांशाबद्दल टोचणार. देवाच्या कार्यासाठी टोचणार. देवासाठी लहानपण घ्यावं यासाठी टोचणार. पण तू जास्त टोचतं, आपण निर्णय घेतो का चर्च बदलण्यासाठी, करण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? कळतंय प्रत्येकाला? त्यांनी त्या क्षणी निर्णय घेतला. कुठं जायचं? यरुशलेममध्ये. हा, वाचूया, खूप सुंदर आहे पुढं. तेव्हा त्याच घटकेस ते उठून यरुशलेमेस माघारी गेले आणि 11 जण व त्यांच्या बरोबरचे लोक हे एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते, प्रभू खरोखरच उठला आहे व शिमोनाला दिसला आहे. हा, त्या ठिकाणामध्ये जसे दोघं पोहोचले, लोक त्या ठिकाणी जमून बाकी शिष्य म्हणत होते का खरोखर कोण उठलाय? प्रभू येशू. आणि कोणाला दिसला? शिमोनाला. परंतु आता फक्त त्याला नाही दिसला, परंतु आता आम्ही पण प्रभूला काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या विश्वासामध्ये फक्त एक 2-3 जण असतील का जे तुम्हाला बुशअप करतायत की नाही प्रभू उठलाय, प्रभू उठलाय, परंतु ह्या दोघांद्वारे पुन्हा प्रभूच्या जॉय टाकला का रे खरोखर कोण उठलेला आहे? प्रभू येशू उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं या ठिकाणामध्ये प्रत्येकाला? त्यांनी जाऊन सगळी स्टोरी सांगितली आणि त्या शिष्यांचा विश्वास काय केला? मजबूत केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पाहिलं का रे आमच्या मनात कसे प्रश्न चालले होते, आम्हाला पटत नव्हतं. शिष्याच्या तोंडावर नाही बोललो, पण मनात आम्ही ते दोघं घेऊन चाललो होतो का प्रभू कसं काय उठला, हा काही सांगत असेल, पेत्र जवळचा आहे, बडाई मारत असेल, बघ बघ मला प्रभू दिसला, मनात भ्रांती असेल. पण ज्यावेळेस कळलं का रे नाही 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 आपण चूक केली, आपणाला कळलं का नाही परमेश्वर आहे, प्रभू उठलेला आहे, आणि त्यांनी प्रत्येक वचनातून आम्हाला पटून सांगितलंय, आता संदेह धरायचा नाही, आता चूक पदरी घ्यायची आणि बाकीयांचा विश्वास आम्हाला मजबूत करायचा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? थोड्या वेगळ्या प्रकारे आज आपण चाललोय वचनातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन टोचणार. वचन काय करणार? टोचणार. पण तो निर्णय कोण घेणार? आपण घेणार. आता मी नाही सांगू शकत का देव तुम्हाला कोणत्या संदर्भाने टोचतो. प्रत्येकाच्या कमकुवतपणा वेगळे आहेत, प्रत्येकाच्या चूक वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे ड्रॉबॅक्स वेगळे आहेत, परंतु प्रत्येकाला देव त्याच्या वाटामध्ये बोलणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी सुवार्तेत कमी आहे, कुणी सेवेत कमी आहे, कुणी प्रार्थनेत कमी आहे, कुणी समर्पणात कमी आहे. प्रत्येक जण आपल्या एक एक ड्रॉबॅक घेऊन चालतो आणि देवाचा आत्मा त्या गोष्टींवर काय ठेवणार? हात ठेवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तो निर्णय आपण घ्यायचा का करेक्शन करायचं, पुढे चालायचं का तिथंच आपण थांबायचं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतं या ठिकाणामध्ये? कळते प्रत्येकाला की प्रभूने काय कार्य त्या ठिकाणामध्ये केलं, का त्या दोघांचे डोळे काय केले? उघडले. आत्मिक. कोणते? आत्मिक डोळे. आत्मिक डोळे त्यांचे काय झाले? प्रभूने उघडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जास्त टोचतो आपण मान्य केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये आमची उन्नती आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता येशूने काही लोकांना दर्शन दिले, असं बायबल जर तुम्ही वाचलं, असं लिहिलंय त्याच्या पुनरुत्थानानंतर त्यांनी पुष्कळ लोकांना काय दिले? दर्शन दिले. सगळ्यांचं नाव गाव लिहिलं का? नाही. कोणाचं नाव गाव लिहिलं? या दोघांचं. आमोस गावच्या वाटेवर चालणाऱ्या दोघांचं नाव काय केलं? लिहिलं. कारण तुम्हाला फक्त कळालंच नाही, तुमचं जीवन वळालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्हाला कळालं, तुम्ही जाऊन सगळ्यांना स्थिर आणि मजबूत केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्या काही लोकांना कळलं असेल, पण त्यांनी त्यांचा आनंद त्यांच्यापुरतच ठेवला असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या ठिकाणामध्ये त्या समय जे रात्रीच्या रात्री गेले, ही गोष्ट देवाला ओढणारी आणि आकर्षित करणारी होती. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय?
त्यांना आनंद मिळाला, आता खरा आनंद मिळाला का? प्रेज गॉड, आता आम्हाला कळालं की तूच तो आहे. आणि तो जॉय त्यांनी सेलिब्रेट केला त्या लोकांमध्ये जाऊन. म्हणून प्रभूंनी यांचे नाव या ठिकाणामध्ये इन्व्हॉल्व केले. वचनाला परवानगी द्या. वचनाला काय द्या? परवानगी द्या. परवानगी द्या. देव मागे लागणार. देव काय करणार? मागे लागणार. आपण ते गाणं गातो ना, आकाश में जाऊ तो तू वहा है, लहरों पे चलू तो तू वहा है. ब्लेसिंगच्या टायमाला हे गाणं म्हणाले एन्जॉयबल वाटतं. कधी? ब्लेसिंगच्या टायमाला. मी त्रासात आहे त्यावेळेस तू तिथं आहे. नाही, प्रभू मग तोच त्यांच्या टायमाला पण तिथं आहे. इकडं चुकला मी तिकडं, इथंच कमी पडला तिकडं मी आहेच. मी छडी घेऊन प्रत्येक बाजूने. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? आपण ते गाणं घेतो ना, तेरी आत्मा से भाग कर मैं कहा जाऊ, हे आम्हाला माहितीये. पण तू ते गाणं आम्हाला कधी आठवतं? फक्त आशीर्वाद. कधी आठवतं? आशीर्वादाच्या वेळेस. हॉस्पिटल में जाऊ तो तू वहा है. म्हणजे ज्या संकट असतात त्या समय प्रभू आम्हाला आठवतो. पण ज्यास आम्ही चुकतो, आमची उणीव असते, प्रभू म्हणतो तब भी मैं वहां पर हूं. येस येस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जिथं कमी पडशील तिथं मी आहे. का? माझं कामच आहे का तुला मार्ग प्रगट करावा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव टोचणार, देव बोलणार, आपण पदरी घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. समजते प्रत्येकाला? देव आत्म्यात चालवतो. देवाची इच्छा आहे का आपल्यातून देवाचा गौरव झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक उदाहरण घेईल प्रार्थनेचं. माझं उदाहरण मी देईल समजण्यासाठी. मीटिंग्स घेतो, भरपूर ठिकाणी प्रार्थनाही असतात. आता जर कोणी 10 मिनिट बोललो तर मी ॲज युजल जाऊन 10 मिनिटं काही बी संदेश देऊ शकतो. तेवढं तर आता मला येतं. पण देवाचा आत्मा टोचणार नाही, असं जाऊ नकोस. 5 मिनिटं मला विचार. मला आवडतं जास्त मला विचारतो का प्रभू काय सांगू मी तुला. म्हणजे मला कळतं का तू अजूनही माझ्यावर काय आहे? अवलंबून निर्भर आहे. तू आता तुझ्या ज्ञानाने संदेश देत नाही, तर तू मला विचारतो. हे मला काय होतं? आवडतं. काही असं वाटतं बोलवलं का पण ठीक जातो मी, काय एक घेऊन टाकतो टॉपिक. थांब, असं करू नकोस. मला विचार, माझ्या पायापाशी बस. मला माहिती आहे सगळं तुझ्याकडे आहे. आता तुला येतं पण त्याने काम होणार नाही. ज्या गोष्टी मी तुला क्लिक करल त्या तू बोल, मग तिथे देवाचा गौरव होणार. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे माझा पर्सनल अनुभव मी सांगितला. अनेक ठिकाणी आपण प्रेयरला जातो, लोक बोलवतात, तरी पण आपल्याला कोणाच्या पायापाशी बसावं लागतं? देवाच्या. अरे प्रभू 10 मिनिटाची तर मीटिंग आजच घेऊन टाकतो. अशीच काय करतो? घेऊन टाकतो. नाही, तुला मी पूर्वीच कल्पना दिली का तिथं प्रार्थना आहे, मग तुझं काम पण आहे का तू बसला पाहिजे. हा, आता समय नाहीये, पण तू मनात तर म्हणू शकतो ना, देवाच्या आत्मा मला चालव, इथं काय बोलायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? म्हणजे देवाचा आत्मा असं मला टोचतो, असं मला काय करतो? टोचतो. ज्ञान तुला येतंय, तो ओव्हर कॉन्फिडन्स बी नाही आला पाहिजे का नाही मी करू शकतो 2 तास 3 तास जमून जाईन आपल्याला. तसं नाही. देवाला आवडतं आणि देव टोचतो इथे इनकरेक्टनेस प्रभूला दिसतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. समजत्या ठिकाणामध्ये जास्त टोचल आम्ही करेक्ट झालं पाहिजे. दुसरं एक उदाहरण समजण्यासाठी, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 14 वचन. तेव्हा पेत्र 11 जणांबरोबर उभे राहून मोठ्याने त्यांना म्हणाला. हा, ओके. आपण हे उदाहरण घेतलं, मी पुन्हा घेतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आत्म्याने भरले पेत्र उभा राहिला आणि काय देऊ लागला? संदेश देऊ लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय झालं? वाचूया 37 वचन. त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांना आपल्या अंतःकरणात टोचणी लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस त्या ठिकाणी यरुशलेम मध्ये सर्वांनी काय ऐकलं? देवाचं वचन ऐकलं. आणि त्यापैकी पुष्कळ जण ते होते का जे म्हणले होते बरब्बाला सोडा आणि कोणाला टांगा? प्रभू येशूला. ते म्हणतात की ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकलं आम्हाला काय लागली? टोचणी लागली. प्लीज बोला. काय लागली? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्यावेळेस ते वचन ऐकत होते त्यांना कळालं, अरे नाही, येशूला आम्ही स्वीकारलं पाहिजे होतं, येशूला आम्ही उचललं पाहिजे होतं, परंतु आमच्याद्वारे आमच्या मिस्टेक्स मुळे, आमच्या अज्ञानामुळं आम्ही देवाचं रक्त स्वतःवर काय केलं? ओढून आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही म्हणलो या ठिकाणामध्ये त्याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवर पडो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु देव त्यांना काय करतोय? टोचणी लावतो. करे ऐका, तुमच्या फायद्यासाठी सांगतो की तुम्ही काय मागितलंय तुम्हाला कळतंय का? आणि त्यांना ते टोचलं. आणि जसं त्यांना ते टोचलं काय झालं या ठिकाणामध्ये वाचूया, पुढे रीड करा त्याला, कंटिन्यू. आणि ते पेत्राला व इतर प्रेषितास म्हणाले, अहो भावांनो, आम्ही काय करावे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र वरती त्या गच्चीवर उभा राहून काय देत होता? संदेश देत होता. आणि लोक संदेश ऐकत होते. हृदयाला काय लागली? टोचणी लागली. टोचणी लागली. निर्णय कुणी घेतला पुढे काय करण्याचा? ज्यांना टोचणी लागली त्यांनीच घेतली. हा, ज्यांना काय लागली? टोचणी लागली. त्यांनी शिष्यांना विचारलं का आता पुढे करायचं काय? येस. पुढं करायचं काय? कारण आम्हाला टोचतंय.
आम्हाला बाहेर पडायचं याच्यातून, आता करायचं काय आम्हाला सांगा, आम्हाला याच्यातून बाहेर पडायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग 41 वर्षामध्ये सांगितलं का मग त्या दिवशी 3000 लोकांनी काय घेतला? बाप्तिस्मा घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे त्यांना म्हणत नाही बाप्तिस्मा घ्या, वचन त्यांना टोचतं, चूक जाणून देतं आणि मग ते म्हणतात की बाहेर पडावं म्हणून काय करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निर्णय कुणी घेतला? ज्यांना टोचणी लागली त्यांनी. प्लीज बोला, कुणी घेतला? लोकांनी घेतला. लोकांनी घेतला. काय टोचलं? वचन टोचलं. निर्णय आपला राहणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जोर जबरदस्ती करणार नाही, देव बोलत राहणार. शेवटी निर्णय आपला राहणार की आम्हाला काय करायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टी परमेश्वर पकडणार. आपल्या व्यक्तिगत लाईफ मध्ये बाहेर पडतो का नाही याच्यातून? फेसबुक मध्ये जास्त अडकला की काय? व्हॉट्सअपला जास्त अडकला की काय? या फोनवरच्या गप्पा जास्त चालला की काय? टीव्ही मध्ये जास्त हवी झाला की काय? देव टोचणार. देव काय करणार? टोचणार आणि बघणार बाहेर पडतो की नाही पडत, पडतो की नाही पडत. पण निर्णय कोणाचा? स्वतःचाच. निर्णय आपला राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निर्णय घेतला आणि लोक काय झाले? बाहेर पडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक उदाहरण समजण्यासाठी 2 शमूएल 12वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. 2 शमूएल 12वा अध्याय त्याचं पहिलं, नंतर 7वं आणि 13वं हे 3 वचन आपण पाहणार आहोत. 2 शमूएल 12वा अध्याय त्याचं पहिलं, 7वं आणि 13वं हे 3 वचन आपण पाहणार आहोत. रीड करूया. पहिलं वचन. मग यहोवाने नाथानाला दाविदाकडे पाठवले आणि त्याने त्याच्यापाशी येऊन त्याला म्हटले, एका नगरात 2 मनुष्य होते, एक धनवान व एक दरिद्री. ओके, स्टोरी आम्हाला माहिती आहे, परंतु सारांश मला सांगायचा आहे. दाविदाने काय केलं होतं? पाप केलं होतं. पाप केलं, खून आणि व्यभिचार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाथान म्हणजे संदेष्टा, संदेश म्हणजे देवाचं वचन. त्यांनी वचन ऐकलं, त्यांनी स्टोरी सांगितली. काय सांगितली? स्टोरी सांगितली. स्टोरी सांगितली आणि त्या स्टोरी मधून त्यांनी ते प्रगटीकरण पकडलं. ही स्टोरी दुसरी कोणासाठी नाही, कोणासाठी? दाविदासाठी होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? Yes. त्या स्टोरी मधून त्यांनी त्याच्या जीवनाबद्दल त्याला प्रगट केलं. कारण दुसऱ्या कोणाबद्दल नाही, मी तुझ्याच बद्दल बोलतोय. परंतु बायबल सांगतं का दाविदानी आपलं पाप काय घेतलं? पदरी घेतलं. आलेलं वचन जे त्याला टोचत होतं त्या वाटापासून तो पळाला नाही, तरी ते मान्य केलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून सुंदर स्तोत्र 51 लिहिण्यात आलं. स्तोत्र 51 आणि असं म्हणतात का ते दाविदाचा काय आहे? पश्चाताप आहे. ज्या त्याला कळालं का प्रभूने पाहिलं, प्रभूला नाही आवडलं, मग त्या समय तो काय करतो? पश्चाताप करतो. आणि देवाला ही गोष्ट आवडणारी होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन येईल, परंतु बदलायचं का नाही बदलायचं हा निर्णय शेवटी परमेश्वर आमच्यावर सोडणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव प्रोत्साहित करणार, देव सोडणार नाही, परंतु शेवटी निर्णय कोणाच्या हातात? आपल्या हातामध्ये आहे. चेंज व्हायचं का नाही नाही? व्हायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. अक्षय तिथे आजचं वचन देव टोचणार. देव काय करणार? टोचणार. टोचणार. तुमच्या प्रत्येक लाईफ बद्दल जे यंग असतील, फ्रेंड सर्कल, मुली मुलांच्यासाठी, मुलांना मुलींच्यासाठी परमेश्वर काय करणार? टोचणार. का लिमिटेशन्स मध्ये राहा, देवाच्या भयात राहा. तुला विश्वासणारं स्थळ कोण देणार? देव देणार. देव देईल. तू देवाच्या योजनेत चाल, तू देवाकडे पहा. देव टोचत राहणार, देव टोचत राहणार. पण तो व्यक्ती काय होत जाणार? पळत जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पळाला तर नुकसान कोणाचं? त्याच व्यक्तीचं. हा, देव टोचतो. देव काय करतो? टोचतो. एक उदाहरण सांगतो. एक मागल्या 2-4 वीक पहिले एक फोन आला होता मला एका भावाचा. तो थोडा प्रेयर मध्ये आहे आणि तो म्हणला का माझा एक मित्र आहे आणि तो एका अशा मुलीबरोबर लग्न करू इच्छितो जी परमेश्वरामध्ये नाही. आणि मग त्या समय हा मित्र त्याला भेटला आणि तो म्हणला का अरे बघ मी असं करतोय. तो म्हणला अरे असं करू नको, तू देवाला ओळखतो, ही गोष्ट प्रभूला न आवडणारी. तो म्हणला नाही, एक आत्मा प्रभूने सांगितलं देवाच्या राज्यात काय करायचा? घेऊन यायचा. परंतु त्या समय तो त्याला भाऊ सांगत होता की खरोखर हे देव तुला सांगतोय का तुझी इच्छा पूर्ण करावी? आता तू देवाचं नाव सांगतोय या ठिकाणामध्ये का एक आत्मा प्रभू मध्ये आणायचा. याच्या पहिले तू किती आत्मे देवात आणले, ह्याच आत्म्याबद्दल तुला जास्त कळवळा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतोय? कारण तो त्याला पूर्वी काय म्हणला, म्हणजे त्या समय एक आत्मा देवाने काय सांगितलं? आत्मे काय कर? देवाच्या राज्यात आण. देवाच्या राज्यात घेऊन ये. परंतु या ठिकाणामध्ये त्याने पहिले किती प्रयत्न केले आत्मा आणण्यासाठी, का ती मुलगी त्याला इतकी आवडली का मोहाच्या पायी त्यातला आता कळत नाही. त्याला तर कळतं मी चुकतो, म्हणून त्यांनी कोणत्या वाटाचा आडोसा घेतला? देवाच्या वचनाचा. वचनाचा. एक आत्मा कशा राज्यात आला पाहिजे? देवाच्या राज्यात. म्हणजे वचन तुला कुठं ना कुठं टोचतंय आतमध्ये स्वतःलाच, आणि म्हणून तू स्वतःचाच एक पाठपुरावा तयार केला का नाही, हे वचन मला वाचवणार आणि मी माझी बाजू मांडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समज त्या ठिकाणामध्ये त्यांनी काय उदाहरण सांगितलं ते तुम्हाला सांगतो. तो म्हणला आज अनेक सेवक आपण पाहतो
का जे दुसऱ्या याच्यातून कोणामध्ये येतात, मग ते कसे ख्रिस्ती विश्वासावर लग्न करतात, ते कुठं प्रभूमध्ये होते. मग त्यांना सांगितलं ते काय लग्न करण्यासाठी आले होते का प्रभूमध्ये, ते प्रभू कळाला म्हणून कशामध्ये आले, प्रभूमध्ये आले. मग देवाने त्यांना ते जोडून दिलं. ते स्थळ मिळावं म्हणून प्रभूमध्ये नव्हते आले, पण त्या मुलाचं डोकं पहा, त्यांनी आपलं कसं ड्रॉइंग आखून ठेवलं होतं. जर कोणी काय विचारलं त्याला कसं उत्तर द्यायचं, आणि त्याला काय करायचं, वाचवायचं, आणि जे मला करायचं ते मला करायचं. देव जबरदस्ती करणार नाही, देव वचन पाठवत राहणार. शेवटी लक्षात घे, निर्णय तुझा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज मला समजतंय मनुष्य जो आहे निर्णय घेण्यामध्ये खूप कमकुवत आहे, कारण त्याच्यावर देहच जास्त हावी होऊन जातो आणि तो देवाचं आत्म्यातून ऐकत नाही किंवा आत्म्याच्या बाजूने तो उभा राहत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. इथपर्यंत कळतंय सर्वांना. आज निर्णयाबद्दल आपण बघतोय की शेवटी निर्णय कोणाचा राहणार, आपला राहणार. दाविदाने कोणाच्या बाजूने निर्णय घेतला, प्रभूच्या गौरवाच्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. एक लास्ट वचन घेईल अजून एकच्यामध्ये, पहिले शमूएल 15वा अध्याय. काढूया ठिकाणामध्ये आपण पहिले शमूएल 15वा अध्याय 35 वचन वाचूया. आणि शमूएल आपल्या मरणाच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला आणखी गेला नाही, तरी शमूएलाने शौलासाठी शोक केला, आणि आपण शौलाला इस्रायलवर राजा केले म्हणून यहोवा अनुतापला. किंवा पस्तावा होणं हा वड इथं राईट आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पूर्वीच्या वाचनामध्ये असं लिहिलं का तो म्हणतो का देवाला अनुताप होत नाही, परंतु इथं स्पष्ट भाषेमध्ये लिहिलं का प्रभूला काय झाला, अनुताप झाला, म्हणजे पस्तावा झाला. काय झाला, पस्तावा झाला. त्यांनी एक निर्णय घेतला होता, लोकांच्या हट्टामुळे त्यांना कोण पाहिजे, राजा पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, लोकांच्या म्हणण्यामुळे शाऊलाला काय केलं होतं, राजा केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता लोकांनी हट्ट केला म्हणून देवाने हा डिसिजन घेतला. परंतु देव म्हणतो की मला कळालं का माझा डिसिजन काय झाला, चुकला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग देव पण आपली चूक कशी घेतो, मान्य करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समस्त मी वचन का मांडलं, देव मान्य करतो. मला अनुताप झाला बरं का, मी उगच केलंय. आपण म्हणतो ना उगच केलं, नसतं केलं तर बरं झालं असतं. कोण बोलतो, देव बोलतो. म्हणून दावीद सहसा लवकर गादीवर नाही बसवला प्रभू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दावीद जो होता हा म्युझिक वाजवायचा, पण तिथं असं लिहिलंय का तो चांगला संदेश पण काय करायचा, द्यायचा. म्हणजे प्रभू तो चांगला होता, पण देवाने काय केलं, खूप त्याला लॉंग घेतलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण तो म्हणतो शाऊलातून मी पण अनुभव घेतला, शाऊलातून मी काय घेतला, अनुभव घेतला, अनुभव घेतला, म्हणून तुझ्यात मी चांगलं बांधकाम करणार. पण या ठिकाणी आम्हाला काय शिकायला मिळतं का देव त्याच्या एका गोष्टीमधून शिकतो, पुढे कसं अजून काय गोष्टी करायच्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. समजत्या ठिकाणामध्ये का देवाचं वचन येतं, ते टच करतं, पण नंतर डिसिजन घेतला पाहिजे आपण चेंज होण्याचा, गोष्टी बदलण्याचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज बोला. समजते प्रत्येकाला हार्ड चाललंय. डिसिजन शेवटी कोणाचा राहणार, आपला स्वतःचा. आणि या सर्व लोकांच्या बद्दल मी सांगितलं का सर्वांनी डिसिजन घेतले. डिसिजन काय घेतले, घेतले, म्हणून यांचं लाईफ प्रभूने कसं केलं, आशीर्वादित केलं. परंतु पुन्हा काही असे उदाहरण मी सांगल का त्यांनी ऐकलं, त्यांनी काय केलं, ऐकलं, परंतु त्यांनी डिसिजन देवाच्या बाजूने घेतला नाही. उदाहरणासाठी पहिले मी सांगल काईन बद्दल. कोणाबद्दल, काईन बद्दल. काईनाकडे देवाचं वचन आलं, डायरेक्ट बोलला. कसा बोलला, डायरेक्ट बोलला. डायरेक्ट बोलला. काईना काय धरलास, राग धरलास, राग सोड. परंतु बायबल सांगतं का काईनाने एका शब्दाने प्रभूला काय दिला नाही, उत्तर दिलं नाही, रिप्लाय दिलाच नाही. हाय नाही आणि नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी रिप्लायच दिला नाही, आणि तेच केलं ते त्याला करायचं होतं, आणि काय झाला, पडल्या गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आहे तुम्हाला माहितीये, रेफरन्स घ्यायची गरज आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलंय का देव डायरेक्ट कायनाशी काय केलंय, बोलला, परंतु त्यांनी देवाचं वचन ऐकलं. काय केलं, ऐकलं, पण दाखवलंच नाही का देव कोणाशी बोलतोय, माझ्याशी बोलतोय. आणि रिझल्ट दिसला का काय झाला, चर्च पडल्या गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लक्षात घ्या, तो देवाला काय उत्तर दिलं का त्यांनी, नाही. देवाला एक हा नाही आणि नाही पण नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अजून एक उदाहरण घेणार संबंधासाठी. पहिले शमूएल 2रा अध्याय 27 आणि 31 हे 2 वचन. आणि देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला, यहोवा असे म्हणतो, तुझ्या बापाचे घराणे मिस्रात फारोच्या घरी दास्यात राहत असता मी त्याला प्रगट झालो नाही काय, आणि त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीकडे धूप जाळायला वरती जावे, माझ्या समोर एफोद धारण करावे, म्हणून मी त्याला सर्व इस्रायलच्या वंशातून निवडून काढले नाही काय. ओके, 27 वाचा पुन्हा. आणि देवाचा एक माणूस एलीकडे येऊन त्याला म्हणाला. कोणाचा माणूस, देवाचा माणूस. आणि एलीची कोण मुलं होते, हफनी आणि फिनास. हा, त्याची चुकीबद्दल त्यांनी सांगितलं,
आणि त्यांनी सांगितलं की देव तो भुज काय करणार आहे, कापणार आहे. परंतु बायबल सांगतं हफनी आणि फिनासनी ऐकून कसं केलं, न ऐकल्यासारखं केलं, ती गोष्ट त्यांनी मनावर घेतली नाही. नाही. म्हणजे पहिलं आपण पाहिल्या ठिकाणामध्ये कायनाबद्दल, कायनाने ऐकलं, देवाला काय उत्तर दिलं का, नाही. नाही. पण केलं का तसं जे देवाला पाहिजे, नाही. एलीनी पण ऐकलं, हफनी पिनासला सांगितलं असेल, या ठिकाणी त्यांनी जे केलं का ते देवाला पाहिजे नाही. परंतु या दोघांनी देवाला काय उत्तर दिलं का, नाही. किंवा सेवकाला काय ते काय म्हणले का, नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीच बोला इथपर्यंत कळतंय. दोघांनी पण काय नाकारलं, देवाचं वचन नाकारलं. हा, आणि दोघांनी पण आपला जीव काय केला, चर्च गमावला. टाकला. म्हणून वचन येईल ते टोचल, पण ते नाकारायचं नाही. नाही, आणि त्याच्यापासून पळायचं पण नाही. नाही. जे पळतील ते स्वतःचा नाश स्वतः काय करणार, ओढून आणणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता अजून एक पॉइंट मी याच्यामध्ये घेईल समजण्यासाठी. देवाचं वचन जे असते टोचणार, प्रेज द लॉर्ड, त्याच्यापासून पळू नका. काय करू नका, पळू नका. पळू नका. आणि ज्यास ते वचन येईल ते वचन आणण्यावरही तुम्ही दोष आरोप करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला काय करणार, टोचणार. टोचणार. आणि ज्यास ते टोचणार, आणणारा संदेष्ट असेल, आणणारा पाळक असेल, मग त्यावेळी त्याचा रोषे धरून तुम्हाला जमणार नाही. कारण जर ते देवातून असेल, कुणातून असेल, देवातून असेल तर मग न्याय तुमचा होणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर ते देहातून असेल तर मग न्याय संदेष्टाचा होणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ज्या वेळेस वचन आम्हाला टोचतं, सहसा आम्ही पळतो. सहसा आम्ही काय करतो, पळतो. कारण मी पण एक सेवक आहे. मी सांगितलं की मला अनेक जण फोन देखील करतात. ज्यावेळेस त्यांच्या चर्चमध्ये त्यांचं वचन त्यांना कापतं, त्यांना काय करतं, कापतं. मग त्यांना असं वाटतं का त्यांचा जो सेवक सांगतोय ना, हा त्यांना हे करतोय, विनाकारण काय करतोय, हॅमर करतोय. तुम्ही सांगितलं का ज्यावेळेस देव बोलणार तर मग त्याचे तू बघ, चेक कर तू राईट आहे का. पण तू जर तो देहातून बोलतोय तर मग त्याचा हिशोब प्रभू त्याच्याकडून घेणार. यस. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय. मी हे प्रॅक्टिकल शिकवतो, हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. सेवक आत्म्यातून बोलला मग तुम्ही हुशार राहा. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तो त्याच्या देहातून बोलला मग सेवक हुशार राहायचं, तुझा हिशोब परमेश्वर घेणार. यस. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय. वेदीचा उपयोग कोणी कोणाच्या फायद्यासाठी नाही करू शकत. यस. त्या समय भले तुझा फायदा करून घे, पण शेवटी परमेश्वर बघणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वेदीचा हिशोब कोण घेणार, परमेश्वर घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक लक्षात घ्या, वचन तुम्हाला कापतोय, पण तुम्हाला जर वाटतं का जो वचन तुम्हाला पाठवतोय तो मुद्दामून करतोय, तर मग जर तो देहातून करतोय हिशोब तो देणार. यस. पण जर आत्म्यात असेल मग तुम्हाला डबल हिशोब द्यावा लागणार. यस. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचव्या ठिकाणामध्ये इर्मया 6वा अध्याय आणि 10वं वचन. इर्मया 6वा अध्याय. अच्छा, सर्वांनी काढलं. हा, वचन मी सगळे घेणार नाही, परंतु ज्याच्याकडे पंडित बायबल असेल त्यांनी तिथे शीर्षक वाचावं आणि त्याच्यात त्याचा सारांश खाली आलेला आहे. शीर्षक वाचा बद्दल त्या ठिकाणामध्ये. त्यांनी देवाची सूचना व वचन अवमानल्यामुळे ही शिक्षा होईल. हा, पुन्हा वाचा. त्यांनी देवाची सूचना व वचन अवमानल्यामुळे ही शिक्षा होईल. हा, त्यांनी देवाची सूचना किंवा देवाचं वचन काय केलं, अवमानलं. काय केलं चर्च, अवमानलं. त्यांना काय होणार, शिक्षा होणार. म्हणजे तुम्ही जे पाप केलं त्याची शिक्षा तर वेगळीच आहे, परंतु वचन नाकारणार त्याची शिक्षा परत परमेश्वर वेगळी करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय. म्हणून तुम्ही पुन्हा सांगल, कारण हा प्रॅक्टिकल पॉइंट आहे आज चर्चेस मधला, की तुम्हाला जर असं वाटेल कारण सेवक जो आहे तो हिट करतोय, मग हिशोब जो आहे परमेश्वर त्याच्याकडून घेणार. पण जर ते आत्म्यातून असेल मग हिशोब तुम्हाला द्यावा लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर प्रगटीकरण आहे. वाचल्या ठिकाणी पहिले राजे 13वा अध्याय. फास्ट जाऊ थोडस. पहिले राजे 13वा अध्याय, पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन. पहिले राजे 13वा अध्याय, पहिलं, दुसरं आणि तिसरं वचन वाचूया. आणि पहा, देवाचा माणूस यहोवाच्या वचनावरून यहुदातून बेथलास आला. तेव्हा वेदी विरुद्ध ओरडून म्हणाला, अगे वेदी वेदी, यहोवा असे सांगतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा मुलगा जन्मेल, आणि जे उच्च स्थानचे याजक तुझ्यावर धूप जाळतात त्यांचा यज्ञ तो तुझ्यावर करील, आणि माणसांची हाडे तुझ्यावर जाळतील. आणि त्याच दिवशी त्याने चिन्ह दिले. त्याने म्हटले, यहोवाने सांगितलेले चिन्ह हे आहे, पहा, ही वेदी तडकेल व हिच्यातली राख ओघळेल. लक्षपूर्वक ऐका. देवाने इस्रायलचे 2 भाग केले, यहुदा आणि इस्रायल. 10 भाग त्यांनी यरबामला दिले होते. कोणाला दिले होते, यरबामला दिले. यरबामाला दिले होते. यरबाम हा पहिले देवाच्या बाजूने चालणारा होता, परंतु नंतर त्यांनी मूर्तीपूजा मागतो लागला आणि देवाच्या विरोधात त्यांनी काय केलं, पाप केलं, आणि लोकांना त्या पापात त्यांनी काय केलं, पाडलं.
आणि ह्या गोष्टी तो देवाच्या विरुद्ध करू लागला. मग देवाचा माणूस आला. काय लिहिलं त्याच्यामध्ये? देवाचा माणूस तर आला. तुम्ही डीप मध्ये वाचा हा अध्याय. देवाचा एक माणूस म्हणजे देवाचा संदेष्टा, म्हणजे देवाचा कोण? संदेश आणि तो येऊन त्याला सांगतो. त्यांनी वेदी बांधली होती. काय बांधली होती? विधी बांधली आणि होती. वेदीवर तो काहीतरी अर्पण देत असेल, धूप जाळत असेल. तो म्हणला, ऐक, या सर्वांचा प्रभू काय करणार आहे? हिशोब घेणार. हिशोब घेईल, नाश करणार आहे. आणि चिन्ह असेल का वेदी तडकून जाणार. वेदी काय होऊन जाईल? विधी तडकेल. हा, आता यरबाम तिथं आहे. कोण तिथं आहे? यरबाम. लोक प्रजा इथं आहे. संदेश कुणी पाठवला? देवाने. पण त्यांना वाटलं नाही हा तर माणूस. हा कोण आहे? माणूस आहे. माणूस आहे. म्हणून त्यांनी काय केलं त्या ठिकाणामध्ये? त्यांनी देवाचं वचन मान्य केलं नाही. वाचू या ठिकाणी बदल पुढचं वचन 4. आणि असे झाले की देवाच्या माणसाने बेतलातल्या विधीविरुद्ध जे वचन ओरडून सांगितले ते राजाने ऐकले. तेव्हा यरबामाने आपले हात विधीवरून लांब करून म्हटले, त्याला धरा. तेव्हा जो हात त्याने त्याच्याकडे लांब केला तो वाळून गेला व त्याला तो आपल्याकडे परत वळवता येईना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आलं, त्याला कापलं. त्याला काय केलं? कापलं. कारण त्याला माहित होतं मी मूर्ती पूजा करतो. यरबाम काय करत होता? मूर्तीपूजा. मूर्ती पूजा करत होता. त्याला ही भीती होती का लोक जर यरुशलेमकडे गेले ना, ते मंदिरात रम्य होतील, इकडे येणारच नाही. म्हणून त्यांनी 2 इथं मूर्त्या बनवल्या होत्या. आणि म्हणला तिकडे कशाला जाता देवाला? इथंच 2 देव, इथंच आराधना करत जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त म्हणला का ऐक, तू चुकीला, तू पाप केलंय. तो ते वेदीवर त्यांनी हात काढलेला. म्हणला याला पकडा, याला काय करा? पकडा. त्याची इच्छा होती की त्याला तिथं मारावं. काय करावं? मारावं. पण जो हात त्यांनी वर केला होता तोच हात त्या ठिकाणी काय झाला? चर्च वाळून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन देवाकडून असेल तर मग विरोध करणाऱ्याचे हात किंवा त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर अजून क्रोध आणणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन कोणाकडून असेल? देवाकडून असेल तर. हा, तर मग क्रोध डबल येणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणामध्ये हे बिब्लिकल आहे. मी जे तुम्हाला सांगतोय आणि टीव्हीवर देखील पाहतात, प्रॅक्टिकली अशी कंडिशन आहे का जे वचन तुम्हाला कापणार, तुम्हाला वाटणार की जो व्यक्ती तो देहातून बोलतोय, जर तो देहातून बोलतो त्याला बी सोडणार नाही मी, त्याचं पण मी वचन इथं घेईल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर वचन आत्म्यातून येतंय आणि तुम्ही दोष आरोप करताय, मग हिशोब तुम्हाला द्यावा लागणार. देव लगेच हिशोब घेणार नाही. देव समजावणार, सांगणार, वचनाचं महत्व पटवून देणार. कारण त्याला माहिती आहे का सगळे इतके हुशार नाही, सगळ्यांना वचन माहित नाही. म्हणून तो त्याचं वचनाचं काय करणार? पहिले महत्व पटवून देणार. पण तो आलेलं वचन आपण अंगीकार केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांनी अंगीकार केलं नाही. आपला वेदीन हात सरकवला, हात केला, तो हात काय झाला? वाळून गेला. पण तोच त्या ठिकाणी म्हणतो का एक काम कर, तुझ्या देवाकडे पुन्हा प्रार्थना कर. आणि तो प्रार्थना करतो आणि वाळलेला हात काय होऊन जातो? चर्च सरळ होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? म्हणून जर वचन तुम्हाला कापेल आणि जर देवातून असेल ते काय करा? मान्य करा. आणि जर सेवक जर हे सेवकाच्या देहातून हे वचन असेल मग त्याचा हिशोब परमेश्वर घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा ठिकाणामध्ये यिर्मया 28 अध्याय काढलं सर्वांनी. हा, बदल शीर्षक वाचा. 28 अध्यायाचं वरचं शीर्षक वाचा. एका खोट्या भविष्यवाद्याशी यिर्मयाचा वाद. हा, कोणाचा वाद? यिर्मयाचा वाद. हा, डीप मध्ये जाऊन घरी तुम्ही रीड करू शकता. यिर्मया अजून एक भविष्यवादी होता. यिर्मया कुणी निवडला होता? देवाने. आणि बायबल सांगतं का हा भविष्यवादी मध्ये सुटला. आणि यिर्मयाचे जे बोलणं होतं ते तिखट होतं. कसं होतं? तिखट होतं. तिखट म्हणजे कसं? पाप सोडा, चुकीचं सोडा, पश्चाताप करा, बाबेल येईल, तुम्हाला नष्ट करून जाईल, ह्या प्रकारे त्यांना सांगत होता. आणि हे त्या राजाला पटत नव्हतं. परंतु दुसरा एक भविष्यवादी उभा राहिला. दुसरा एक भविष्यवादी काय झाला? उभा राहिला. आणि असं कुठं हे पण आहे का त्याला भ्रांतीचा आत्मा प्रभूंनी पण दिला यासाठी यांच्यात गडबड यावी. काय यावी? यांच्यात गडबड यावी. गडबड यावी. आता वाचू या ठिकाणामध्ये 8व्या वचनापासून त्याचं. जे भविष्यवादी माझ्यापूर्वी व तुझ्यापूर्वी पुरातन काळापासून होऊन गेले ते अनेक देशाविरुद्ध व मोठ्या राजाविरुद्ध लढाई व दुष्काळ व मरी याविषयी भविष्य सांगत असत. जो भविष्यवादी शांतीविषयी भविष्य सांगतो त्या भविष्यवादीचे वचन प्रत्ययास येईल. तेव्हा तो भविष्यवादी खरोखर यहोवाने पाठवलेला आहे हे कळून येईल. हा, आता वाचा 10वं वचन. तेव्हा हनन्या भविष्यवाद्याने यिर्मया भविष्यवाद्याच्या मानेवरून जोखड काढून घेऊन ते मोडले आणि हनन्या सर्व लोकांच्या देखत बोलला. तो म्हणाला, यहोवा असे म्हणतो, याप्रमाणे मी आणखी 2 पूर्ण वर्षाच्या आत बाबेलचा राजा नबुकदनेसर याचे जोखड सर्व राष्ट्रांच्या मानेवरून काढून मोडीन. तेव्हा यिर्मया भविष्यवादी आपल्या वाटेने गेला. लक्षपूर्वक ऐका. यिर्मया बंदिवान अवस्थेत होता. कशा अवस्थेत होता? बंदिवान अवस्थेत. फट्टा होता, त्याचे त्यात हात अडकवले होते. त्या ठिकाणी यिर्मया देवाच्या बाजूने बोलत होता की सगळं सोडा, तुम्ही डीप मध्ये वाचत तुम्हाला कळलं. हनन्या उठला, तो म्हणला का नाही मी देवाचा भविष्यवादी.
आणि देवाने मला सांगितलं का असं काही होणार नाही. नाही. हे सगळं परमेश्वर काय करणार आहे, बदलून टाकणार आहे. मी कोणाचा भविष्यवादी, देवाचा भविष्यवादी. आणि देवाचं वचन मी तुम्हाला देतो, गोष्टी काय होणार आहेत, बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इर्माया वेगळं बोलतो आणि हनन्या म्हणतो का मी देवाचा काय आहे, संदेष्टा आहे. मी जे बोलतो ते होणार खरं आहे. त्या ठिकाणामध्ये त्यांनी जे लोकांचे मन देवाकडे वळवले पाहिजे होते, पाप सोडलं पाहिजे होतं, त्याच्या बोलण्याद्वारे त्यांनी आपलं पाप सोडलं नाही, परंतु कशात राहिले, ते देहामध्ये राहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचूया 12 वचन. आणि हनन्या भविष्यवाद्याने इर्मिया भविष्यवाद्याच्या मानेवरून जोखड काढून मोडल्यानंतर यहोवाचे वचन इर्मियाकडे आले. ते म्हणाले, हनन्याजवळ जाऊन सांग, तू बोल की यहोवा असे म्हणतो, तू लाकडाची जोखडे मोडली आहेत, परंतु त्यांच्या ठिकाणी तू लोखंडाची जोखडे केली आहेत. कारण सैन्यांचा यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो, बाबेलचा राजा नबुकदनेस्सर याची सेवा या सर्व राष्ट्रांनी करावी, म्हणून त्यांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवली आहे. हा भविष्यवादी वेगळं सांगायचा, इर्मिया काय करायचा, वेगळं सांगायचा. लोकांना कोणाचं पटायचं, दुसऱ्या भविष्यवाद्याचं. कोणाचं पटायचं, दुसऱ्या म्हणजे भविष्यवादी. हनन्या, त्याचं नाव काय होतं, हनन्या. त्यांना वाटायचं का हे जे बोलतो ना ते खरं बोलतो, पण तो जो तो संदेश देत होता तो कसा होता, चर्च खोटा होता. कसा होता, खोटा होता. खोटा होता. आणि म्हणून देव काय बोलला इर्मियाद्वारे 15 वचन. मग इर्मिया भविष्यवादी हनन्या भविष्यवाद्याला म्हणाला, हनन्या आता ऐक, यहोवाने तुला पाठवले नाही, पण हे लोक लबाडीवर भाव ठेवतील असे तू करीत आहेस. यास्तव यहोवा असे म्हणतो, पहा, मी तुला भूमीच्या पाठीवरून पाठवून देईन. या वर्षी तू मरशील, कारण तू यहोवाच्या विरुद्ध फितुरीचे भाषण केले आहे. मग हनन्या भविष्यवादी त्याच वर्षाच्या 7व्या महिन्यात मेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन कशातून सांगितलं होतं त्यांनी, खोटं सांगितलं. प्लीज बोला, कसं सांगितलं, खोटं सांगितलं. देहातून. कशातून, देहामधून. आत्म्यातून सांगितलं असतं तो वाचला असता, पण तो देवाचा निवडलेला नव्हता. तो देहातून बोलत होता. देहातून प्रीचिंग होईल, त्याचा पण फटका परमेश्वर सेवकाला मारणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण दोन्ही बाजू सांभाळणं खूप गरजेचे आहे. गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, तो या ठिकाणामध्ये जे देवाचं वचन ऐकून ते नाकारतात, तुम्हाला तुमच्या पापाची पण शिक्षा होईल, आणि जे वचन तुम्ही नाकारता त्याची पण शिक्षा परमेश्वर तुम्हाला डबल देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय, टॅली होतं या ठिकाणामध्ये. पण प्लीज देवाचं वचन जर तुम्हाला टोचेल तर तुम्ही ते मान्य केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आम्हाला घडवतोय, देव आम्हाला तयार करतोय, आणि आमच्यामध्ये ज्या उणीवा आहेत त्या काढून बाहेर टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गाणं जे आपण गायलं आता ते खूप चांगलं होतं, तेरे संग्रह कर तुझ में ही खो जाओ. किती खूप हार्ट टचिंग मिनिंग आहे त्याचे, किती सुंदर ते त्यांनी लिहिलंय. त्याला त्यावेळी प्रभू कळला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं राहताल तेवढा बदलाव परमेश्वर आमच्या आतमध्ये आणत जाणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, मी पुन्हा आमोसगावच्या वाटेवर येतो. ना शिष्यांना तयार केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतका खर्च केला, इतका वेळ दिला, इतके मिरॅकल दाखवले, पण त्यांनी पाहिलं का पुन्हा करेक्शनची गरज यांना आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा काय त्यांना करेक्शनची गरज पुन्हा आहे. प्रभू त्यांना काय करत आहे, करेक्ट करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढंच नाही, योहान गेला, पेत्र गेला काय पकडण्यासाठी, मासे पकडण्यासाठी. पुन्हा येशू गेला, त्याला काय करत बसला, करेक्ट करत बसला. कारण इकडे कुठं चालला, तो कुठं गेला पाहिजे. देव जो आहे आम्हाला रोज करेक्ट करत जाणार. चर्च आम्ही इतके परफेक्ट कधीच नाही, आणि मनुष्य एक देखील नीतिमान नाही. तो आमच्या मागे लागणार, आणि त्याला आम्हाला येशू सारखं करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज मान्यता द्या, आणि देव आम्हाला वाढवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.